Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगना पड़ेगा, एक राष्ट्र के लिए। देहू येथील रयत शिक्षण संकुलन मध्ये संत जिजाबाई कन्या विद्यालय, संत तुकाराम विद्यालय व कैलासवासी शंकरराव मोरे ज्युनियर कॉलेज, न्यू इंग्लिश स्कूल आणि देहू यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 138वा जयंती सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी माननीय श्रीमान दत्तात्रय गायकवाड हे उपस्थित होते। तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून रयत कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक माननीय श्रीमान प्रशांत खामकर व्यासपीठावर उपस्थित होते। त्याचप्रमाणे पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते माननीय श्रीमान शिरीष मोहिते, देहू रोड पोलीस निरीक्षक माननीय श्रीमान बनसोडे साहेब, विद्यालयाचे थोर देणगीदार श्रीमान नारायण भाऊ मोरे, माननीय श्रीमान अमोल सेवाळे साहेब, फिजित्सू कंपनीचे तृप्ती पानसारे, प्रेरणा सोशल फाउंडेशन चाकणचे योगेश नागरे, सुनील हगवणे तसेच देहू परिसरातील अनेक मान्यवर, युवा उद्योजक, माजी विद्यार्थी या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमान दत्तात्रय गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून कर्मवीर भाऊराव पाटील जीवनाविषयी अनेक प्रसंग यावेळी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले। कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जीवन प्रवास यावेळी आपल्या मधुर वाणीतून त्यांनी विद्यार्थ्यांच्या समोर मांडला। कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय श्रीमान प्रशांत खामकर यांनी आपल्या वाणीतून कर्मवीरांचे चरित्र विद्यार्थ्यांना आपल्या सुमधुर वाणीतून उलगडून सांगितलं। यावेळी विद्यार्थी अगदी मंत्रमुग्ध होऊन कार्यक्रम ऐकत होते। कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनाविषयीचे प्रसंग ऐकताना विद्यार्थ्यांच्या अक्षरशः डोळ्याच्या कडा भरलेल्या होत्या। यावेळी कार्यक्रमाच्या प्रसंगी संत तुकाराम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती विद्या पवार, उपमुख्याध्यापिका सौभाग्यवती विद्या कांबळे, पर्यवेक्षिका सौभाग्यवती स्वालेहा पठाण, संत जिजाबाई कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौभाग्यवती निवेदिता पासलकर, पर्यवेक्षिका सौभाग्यवती मनीषा निका मॅडम, न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौभाग्यवती रुक्मिणी साळुंके, पर्यवेक्षिका सौभाग्यवती भाग्यश्री रोकडे, विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुकाराम विद्यालयाचे प्राचार्य विद्या पवार यांनी तर आभार प्रदर्शन संत जिजाबाई कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निवेदिता पासलकर यांनी केलं। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील घुमटकर सर व मिनल साखोरे यांनी केलं, अशी माहिती देऊगाव शहर प्रतिनिधी यांनी दिली। उपस्थित सर्व मान्यवरांचं मी या जयंती सोहळ्यानिमित्त हार्दिक स्वागत करते। आजच्या या आनंदमय आणि ज्ञानमय अशा सभेसाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागीय कार्यालयाचे सहाय्यक अधिकारी आदरणीय श्री दत्तात्रय गायकवाड साहेब हे अध्यक्ष म्हणून कार्यक्रमाला लाभलेले आहेत।
मॅनेजर श्री अमोल शेवाळे सर, त्यांचे प्रतिनिधी अक्षय सर उपस्थित आहे, त्यांचे मी या कार्यक्रमात हार्दिक स्वागत करते. त्याचप्रमाणे आपल्या विद्यालयाचे स्कूल कमिटी सदस्य श्री माऊली भाऊ काळोखे, सौ रत्नमालाताई करंडेताई, त्यानंतर कांतीलाल भाऊ काळोखे, अभिमन्यूजी काळोखे, श्री सुहास बोलांडे, श्री मधुकर कंद, श्री बॉबी अग्रवाल उद्योगपती, श्री मधुकर बगवणे, श्री प्रदीप काळोखे, श्री गणेश मुसुडगे, श्री अंकुश परडवार, अभय पाटील, असे सर्व गावातले ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थी आणि इतर सर्व उपस्थितांचं मी हार्दिक स्वागत करते. याचबरोबर उद्या जे सभागृह आपल्याला दिलेले ते गुरुजी पाटील गुरुजी आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं सुद्धा मी विद्यालयाच्या वतीने या कार्यक्रमासाठी स्वागत करते. हार्दिक शुभेच्छा देते आणि पुन्हा एकदा आपल्या मंचवर उपस्थित सर्व मान्यवरांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करते आणि सगळ्यांना धन्यवाद देते. धन्यवाद मॅडम. आपण या ठिकाणी आपल्या सुंदर शब्दामध्ये सुंदर प्रास्ताविक केलं. नुकतंच व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालंय ते माजी सरपंच आणि स्कूल कमिटी सदस्य सन्माननीय कृष्णा परंगला साहेब, ॲडव्होकेट सुनील काळोखे, सन्माननीय प्रीतम वारगडे संचालक, सोसायटीचे संचालक आहेत, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय बाळकृष्ण हगवणे, त्याचबरोबर सन्माननीय राजू काटे, संतोष पाटील आणि माजी ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार काळे, या सर्वांचं रयत संकुलाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा व्यासपीठावर असलेल्या सर्व मान्यवरांचं मी संकुलाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी असं म्हटलं जातं, मांडव कितीही भव्य असला, मांडव कितीही भव्य असला तरी त्याला झालर घातल्याशिवाय शोभा नाही, आणि कार्यक्रम कितीही सुंदर असला त्याला प्रमुख पाहुण्यांशिवाय अर्थ नाही. असे सर्व मान्यवर आपल्याला उपस्थित झालेले आहेत. त्या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय श्री दत्तात्रय गायकवाड साहेब यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान होतोय. मी संत तुकाराम विद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय पवार मॅडम यांना विनंती करतोय, सन्माननीय गायकवाड सरांना आपण बुके, शाल, संत तुकाराम महाराजांची प्रतिमा देऊन आपण त्यांचा सन्मान करायचा. एकच मिनिट सर्व मान्यवरांना विनंती करतोय, थोडस उभं राहण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम येतोय. संचालक स्वयंसेवक कोऑपरेटिव्ह बँक या मान्यवरांचा सन्मान संत जिजाबाई कन्या विद्यालयाच्या आदरणीय मुख्याध्यापिका पासरकर मॅडम यांच्या शुभास्ते या ठिकाणी केला जातोय. कामकर सर हे महापुरुषांच्या जीवनावर महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी व्याख्याने देत आहेत. युनियन बँक ऑफ इंडियातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून त्यांना गौरवण्यात आलेला आहे. मोटिवेशनल स्पीकर म्हणून या ठिकाणी त्यांचा अनेक ठिकाणी नामोल्लेख केला जातो. कोळाईदेवी विद्यालय कोळगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी ते उपशिक्षक म्हणून काम करतात आणि स्पर्धा परीक्षेचं उत्कृष्ट असं मार्गदर्शक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. या खामकर सरांचा सन्मान आदरणीय पासरकर मॅडम यांच्या शुभाशय होत आहे.
भारतीय उद्योग व्यापार सुरक्षा मंच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष करतो आपल्या शुभ हस्ते कांतीलाल शेठ काळोखे यांना सन्मानित करायचे. निकम मॅडम यांना विनंती करतो आपण आलेल्या सर्व मान्यवरांना जागेवर जाऊन त्यांचा सन्मान करायचा. कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय गायकवाड साहेब यांना नम्र विनंती आपण यापुढे पारितोषिक वितरण करावं. विद्यालयाचा गुणवंत विद्यार्थी वेदांत प्रकाश पाटील या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती यासाठी मार्च 2025 परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे. या विद्यार्थ्याला पारितोषिक मिळालेले आहे. सौ शकुंतला निकम पारितोषिक कैलासाची नारायण बुवा विष्णुबुवा मोरे इनामदार व शिवो याही गुणवंत विद्यार्थ्यांचं विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन. शिंदे पारितोषिक माननीय अनंतराव पाटील व प्रमिला पाटील पारितोषिक कैलासाची श्री कैलासाची राजेंद्र धामडे पारितोषिक कैलासाची श्री सोपानारायण काळोखे पारितोषिक श्री बबनराव गोनीबाग चव्हाण पारितोषिक कैलासाची कृष्णा बापू चव्हाण पारितोषिक. मराठी विषयामध्ये प्रथम आल्याबद्दल या विद्यार्थ्यांना काही पारितोषिके आहेत. यानंतर विद्यार्थ्यांचं विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन. एसएससी मार्च 2025 हे पारितोषिक मिळालेलं आहे. तर खूप खूप अभिनंदन. यानंतर एसएससी मार्च 2025 मध्ये कला शाखेतील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी इयत्ता 9वी क चे विद्यार्थी मंगेश संदीप पवार. इयत्ता 9वी मध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम येणारी विद्यार्थिनी श्रुती संभाजी गाडे. या विद्यार्थिनीला मिळालेलं पारितोषिक विद्यार्थिनीचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. याही विद्यार्थिनीचं विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक होत आहे. याही विद्यार्थ्याचं विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. याही विद्यार्थ्याचं विद्यालयाच्या वतीने पारितोषिक या विद्यार्थ्याचा देखील या ठिकाणी सन्मान समितीने हार्दिक हार्दिक अभिनंदन. गुण मिळालेले आहेत. याही विद्यार्थ्यांचा या तीनही गुणवंत विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या वतीने इयत्ता 10वी ब चा विद्यार्थी ज्याला कराटेमध्ये जिल्हा स्पर्धांमध्ये या विद्यार्थ्याला गोल्ड मेडल प्राप्त झालेला आहे. याही विद्यार्थ्याचं विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन. प्रतिनिधित्व करणारा संकेत गाडे आणि कॅप्टन अमृत नरे या दोन्ही विद्यार्थ्यांना अजूनही कन्या विद्यालयाचे काही बक्षीस आहेत. या ठिकाणी ज्यांची काही सत्कार होणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यांनी विद्यालयाला बरीच अशी मदत केली आहे. ज्यांनी आताच गरीब विद्यार्थिनींसाठी 25,000 रुपये गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी दिलेले आहेत. ते सन्माननीय योगेश नागरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान केला जातोय. मी आदरणीय नागरे सरांना विनंती करतो आपण समोर यावं. सन्माननीय गायकवाड साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते योगेश नागरे साहेबांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर आपल्या जवळच असलेली फुजित्सू इकोसॅन सर्व्हिसेस ही कंपनी आहे. तिथल्या प्रोजेक्ट मॅनेजर कृती पानसरे आहेत. ठीक आहे. यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्योतिताई गाडे, सन्माननीय सुनील हकवणे साहेब, भरतशेठ हकवणे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आदरणीय पासंत मॅडमला विनंती करतोय सन्माननीय सुनील हकवणे यांचा या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन सन्मान करायचा आहे. त्यानंतर ठीक आहे अशोक कापडे साहेब, भगवान महाराज, गणेश महाराज, अंकुश पडवळकर, हेमाताई पाच मुलं ते दत्तक घेणार आहे. त्यांच्या 24 मध्ये ती प्रथम आलेली आहे. तिला जे काही पाची गणेशकंद ही विद्यार्थी कृती आलेली आहे. तृतीय विद्यार्थी जानवी माणिक बनकर त्या तिघींचा या ठिकाणी सन्मान केला जातो. त्यांच्या वतीने हा सन्मान स्वीकारला जातोय. आदरणीय गायकवाड केला जातोय गायकवाड सरांच्या शुभ हस्ते. त्यानंतर तृतीय क्रमांक सृष्टी गणेशकंद हिचा या ठिकाणी सन्मान केला जातो. केला जात आहे. आले का? चला पटकन या.
सन्मान या ठिकाणी केला जातोय. या विद्यार्थिनीचा सन्मान सन्माननीय सुनीलराव हगवणे साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. मी आदरणीय सुनील हगवणे यांना विनंती करतो. नंतर विद्यालयातील आदर्श विद्यार्थिनी जोडी श्रद्धा निलकंठ लहाणे आणि सरला भूषणधर डोळस विद्यार्थिनीचा सन्मान केला जातोय. पळत यायचे नेहरूकर चषक राज्यस्तरीय खो खो स्पर्धेसाठी त्यानंतर लंगडी स्पर्धेमध्ये SNDP इंटरनॅशनल फुकट असतात. टाळ्या वाजवलेली एनर्जी वाटते. धन्यवाद. याचं कौतुक तर जोरदार टाळ्या वाजवून करावं. धन्यवाद. मान्यवरांना विनंती स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आणि ट्रॉफी आमच्या शाळेला मिळालेल्या आहे ते सन्माननीय सुनीताताई केळकर माजी सरपंच या ठिकाणी उपस्थित आहे. मी आदरणीय धन्यवाद. जगद्गुरु तुकोबारायांच्या पुण्यभूमीमध्ये या ठिकाणी 138वी जयंती कर्मवीरांची साजरी करतोय. अतिशय आनंददायी सोहळा आहे आणि या सोहळ्यासाठी उपस्थित व्यासपीठावरील सर्वच मान्यवर विविध क्षेत्रातून राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक विविध क्षेत्रातून उद्योजक, प्रज्ञावंत, विचारवंत, माझे बातमीदार सहकारी बंधू भगिनी आणि माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी, या विद्यालयाच्या प्राचार्य मॅडम, सर्व संकुलाच्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनी, आपण कर्मवीरांच्या 138वी जयंती सोहळ्यानिमित्त या ठिकाणी जमलेला आहोत. संत साहित्यामध्ये आता तुकोबारा यांच्या भूमीमध्ये आहे म्हणजे संतांचा उल्लेख केल्याशिवाय आपला कार्यक्रम होणारच नाही. संत साहित्यामध्ये उत्तम पुरुषांची लक्षणं सांगितली. उत्तम पुरुष कोण असतो आणि उत्तम पुरुष कोणाला म्हणायचं. ज्ञानेश्वरीमध्ये, विचारसागरामध्ये सुद्धा संत साहित्याची उत्तम पुरुषाची लक्षणं सांगितलेली आहेत. ज्ञान, विज्ञान, वैराग्य, यशस्वी आणि औदार्य ही उत्तम पुरुषांची लक्षणे आहेत. उत्तम पुरुष कोण होते तर श्रीराम हे उत्तम पुरुष होते असं म्हटलं जाते. त्यानंतर आधुनिक भारतामध्ये उत्तम पुरुष कुणाला म्हटलं जाते तर कर्मवीर अण्णांना सुद्धा उत्तम पुरुष म्हटलं जाते. त्याचं कारण काय हे तुम्हाला सांगतो. कर्मवीर ज्ञानी होते. काही माणसं जन्मताच ज्ञानी असतात. संत ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरी 16व्या वर्षी लिहिण्यासाठी कोणी ट्रेनिंग दिलं नव्हतं. जन्मताच ज्ञानी होते. कर्मवीर अण्णा कमी शिकलेले होते पण त्यांना समज खूप होती. ते जन्मताच ज्ञानी होते. म्हणून ज्ञान, विज्ञान ते ज्ञानी होते. विज्ञानाची कास धरलेली होती. वैराग्य होतं त्यांच्याकडे. सर्वसामान्य तुमच्या माझ्यासारखा माणूस जर वैराग्याची व्याख्या केली तर जो भगवी कपडे घालतो, रानावनात फिरतो, संसाराचा त्याग करतो अशा लोकांना वैराग्य असं म्हटलं जातं सामान्यपणे. परंतु संसारात राहून द पर्सन हू स्पेंड हिज होल लाईफ टू सर्व द सोसायटी इज कॉल्ड महात्मा अशी व्याख्या आहे. व्यक्ती असा जो की संपूर्ण आपलं आयुष्य समाजासाठी, रयतेसाठी व्यतीत करतो अशा व्यक्तीला महात्मा म्हटलं जातं. अशा व्यक्तीचं जीवन वैराग्यपूर्ण असतं. कर्मवीर अण्णांचा तुम्ही चेहरा, पेहराव सगळं पाहिलं तर छातीपर्यंत रुळणारी पांढरी शुभ्र दाढी, खादीचा सत्रा, खादीचं धोतर,
अतिशय साधी राहणी आणि उच्च विचार वैराग्यपूर्ण जीवन होतं. कारण त्यांनी स्वतःचा संसार कधी केलाच नाही. आपल्या पत्नीकडे शेवटचं सौभाग्य अलंकार जे मंगळसूत्र होतं ते सुद्धा विकून वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना गोडाचं जेवण गोडधोडाचं जेवण घेतलेलं आहे. 120 तोळं सोनं पत्नीच्या अंगावर होतं. स्वतःची संपूर्ण शेती स्वतःचं संपूर्ण संपत्ती गेल्या शिक्षण संस्थेला लागली. असं वैराग्यपूर्ण जीवन होतं त्यांचं. यश होतं त्यांच्याकडे. स्त्री म्हणजे संपत्ती होती. ज्ञान विज्ञान वैराग्य यशस्वी आणि अवतार्यामध्ये कर्मवीराचा हात कोणी धरू शकत नव्हतं. म्हणून खऱ्या अर्थाने कर्मवीर हे उत्तम करू शकते. मित्रांनो, शिक्षणाची व्याख्या काय आहे आणि कर्मवीरांना माझा विद्यार्थी कसा असावा, काय अपेक्षित आहे? जसे तुम्ही आहात ना तसेच विद्यार्थी आता अपेक्षित आहेत. कर्मवीर अण्णांच्या वसतिगृहामध्ये जे जे विद्यार्थी शिकले त्यांचा जर आपण गोळाभाव घेतला, आढावा घेतला तर उच्च कोटीचे विज्ञान उच्च कोटीचे विद्वान तयार झालेले. इंग्रजीमध्ये एक व्याख्या शिक्षणाच्या संदर्भात एक्सपेक्टेड चेंजेस इन बिहेवियर इज कॉल्ड एज्युकेशन. अपेक्षित वर्तन बदल म्हणजे शिक्षण. शिक्षणाची व्याख्या जाणीवपूर्वक ज्या शिक्षण तज्ञांनी केलेली आहे त्या संदर्भात सांगतोय अपेक्षित वर्तन बदल. तुम्ही शाळेत येताय, मी पण शाळा शिकलोय, आपण सगळेजण शाळा शिकलेला आहात. जे काही आपण शिकतोय म्हणजे कदाचित पायथागोरसचा प्रमेय असेल, इतिहासातील सणावळी असतील, फेरम असतील, सायन्सच्या व्याख्या असतील, एक टप्पा असा येतो आपल्या शिक्षणामध्ये. शिक्षण संपल्यानंतर आपण हे सगळं विसरलेलं असतो. खासगी क्षेत्रामध्ये IT क्षेत्रामध्ये गेलेले पगार आहे त्यांना उद्याचा भरोसा नाही. उद्याचा भरोसा कोणाला आहे? जे स्वतः अपडेट राहिलेले आहेत त्यांना उद्याचा भरोसा आहे. म्हणून लक्षात ठेवा, अपडेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन डे टू डे लाईफ. म्हणून अपडेट राहायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणखी एक गोष्ट म्हणजे सांगून मी पूर्णविराम देणार आहे, जास्त वेळ देणार नाही, मला खूप लांब जायचं आहे. एक लक्षात घ्या, मी 1 महिन्यापूर्वी रशियाला गेलो होतो. म्हणजे जाणीवपूर्वक सांगतो. आणि सर जरा इथे बघा, हे बोलणारे विद्यार्थी बघायचे, 2 मिनिटं शांत बसायचे. तुमच्यासाठी चांगले बाळांनो. रशियाला गेलो असताना त्या ठिकाणी मी प्राथमिक शाळांना दिली, त्यांच्या अपॉइंटमेंट, माध्यमिक शाळा पाहिल्या, त्यानंतर युनिव्हर्सिटीज पाहिल्या, मेडिकल युनिव्हर्सिटीज पाहिलेल्या, काही लोकांशी चर्चा केलेली. पण आपली लोकसंख्या 125 कोटीपेक्षा जास्त आणि त्यांची लोकसंख्या रशियाची अप्रॉक्सिमेटली 15 कोटी येतात. आपल्यापेक्षा 4 पट 5 पट मोठा देश. जेव्हा त्या ठिकाणी मी चर्चा केली तिथल्या प्राध्यापकांशी, तेव्हा त्यांनी सांगितलं जे आज आपण रशियाच्या खूप पाठीमागे आहोत. तर त्याचं एक मत होतं, हे इंडियन्स आर व्हेरी ब्रिलियंट. भारतीय लोक खूप बुद्धिमान आहेत, बट दे हॅव नो सिविक सेन्स अँड डिसिप्लिन. परंतु त्यांना सिविक सेन्स आणि डिसिप्लिन नाही म्हणून ते पाठीमागे आहेत. मला थोडासा राग आला, परंतु त्यांनी वस्तुस्थिती दाखवली का आपण मी 10-10 किलोमीटरच्या बगीचे जेव्हा पाहिले त्या ठिकाणी एक जर गुलाबाचं फूल तोडलं तर 5,000 रुपयाचा दंड होता. रस्त्यावर कोणी थुंकत नव्हतं, सगळे नियम पाळले जायचे. आपली ट्रॅफिक, हा सिव्हिक सेन्स हा प्रत्येक रशियन लोकांकडे होता. आज आपण तुम्ही आम्ही बघतोय ट्रॅफिक सिग्नल आहे, त्याचा उपयोग आहे, होतोय, तुम्ही सगळे भरताय, कचरा तिथं अजिबातच नाही. ह्या गोष्टी जेव्हा मी पाहिल्या तेव्हा मग मी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना सांगतो आपल्या वहीचा कागद कधीच फाडायचा नाही. त्या ठिकाणी स्कूलमध्ये वहीचं पेज चुकूनही फाडलं जात नाही, पनिशमेंट आहे, चुकून सुद्धा फाडलं जात नाही. त्या ठिकाणी वर्ग, विद्यार्थी, शिक्षक स्वतः स्वच्छ करतात. म्हणजे हे त्या ठिकाणचं डिसिप्लिन येते. आणि सगळ्यात शेवटी सांगतो, देयर इज नो एज्युकेशन विदाउट डिसिप्लिन. स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे. शिस्तीशिवाय आणि कडक शिस्तीशिवाय शिक्षण होतच नाही. म्हणून मित्रांनो, तुम्हाला आम्ही संदेश देण्या इतपत मोठा नाहीये, परंतु एक सांगतो की आपण
हसा खेळा पण शिस्त पाळा. तुमच्या भावी आयुष्यामध्ये तुमच्या परीक्षेमध्ये तुम्ही खूप शिस्तप्रिय आणि समप्रतिष्ठा जपणारे विद्यार्थी सगळे बनून अशा मी शुभेच्छा देतो. आणि ह्या ठिकाणी मला आपण संयोजकांनी 2 शब्द बोलण्याची संधी दिली. आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द सांगितले. मैं भी आपको के जैसा न्यू स्कूल में पढ़ा था. 1994 में 9th क्लास पास करके मैं यहाँ से पास आउट होकर निकला था हैदराबाद. और अब मुझे पता नहीं था कि मुझे आके यहाँ पे आपके सामने खड़े होकर ये सब बातें करनी पड़ेगी. तो अगर मैं यहाँ हो सकता हूँ तो आप लोग भी यहाँ हो सकते हैं आगे. और नथिंग इज इम्पॉसिबल. हर एक चीज पॉसिबल है. हमारे टाइम पे जो था उस टाइम पे बहुत सारी चीजों की कमी थी. जैसा ट्यूशंस की कमी थी, ट्रांसपोर्ट की कमी थी, किताबों की कमी थी और बाहर के नॉलेज की कमी नहीं. लेकिन आप लोगों के टाइम पे जनरल नॉलेज बहुत है. अगर मैं आपको पूछूं कि अगर पैसे कैसे कमाना है जल्दी से, तो आप लोग बोलेंगे इंस्टाग्राम पे वीडियो डालो, लाइक्स बनाओ, पैसा कमाओ, घर बैठो. बराबर है ना? पढ़ाई बहुत जरूरी है. पढ़ाई के बिना आगे लाइफ नहीं है. आगे का जमाना आपके लिए बहुत टफ है, बहुत कंपटीशन वाला है. क्योंकि आगे आपको AI इनविजिबल दुश्मन आपके सामने है AI के नाम पे. और उसके साथ आपको पढ़ाई करना है. कंपटीशन बहुत है. आगे आपको हर एक चीज को समझना होगा और समझ के आगे बढ़ना होगा. इसके लिए आपको आपके गुरुजनों का मार्गदर्शन लेना बहुत जरूरी है. और शिक्षा एक ऐसा विषय है जो आपको कभी पीछे नहीं छोड़ेगा. और आप लोगों में एकता बनी रहनी चाहिए. एकता अगर नहीं है, एक दूसरों के पीछे पड़ोगे, पीछे खींचने के पीछे पड़ोगे तो आगे नहीं बढ़ पाओगे. फरवरी में एक टूर्नामेंट लेंगे. 9वीं 10वीं 11वीं 12वीं अभी कोई एग्जीबिशन नहीं हुआ है, लेकिन पक्का फरवरी में आप लोगों के स्कूल का एक टूर्नामेंट होगा और बहुत बड़ा टूर्नामेंट होगा. जैसा IPL होता है वैसा डेहू प्रीमियर लीग होगा. ये मैं कांतिलाल जी और उन्हें साथ में करने वाले हैं. ये आपको खुशखबरी में देना चाहता हूँ. सर्वांना माझा नमस्कार. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आदरणीय मुख्याध्यापिका व तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी, आज मी बोलणार आहे अशा एका व्यक्तीबद्दल की ज्याने स्वतःच्या सुखाचा विचार न करता दीनदलितांच्या मुलांच्या हातात शिक्षणाची मशाल दिली. शेतकऱ्यांच्या मुलांना शाळेपर्यंत आणले
लक्ष्मीबाईंना राहवलं नाही. त्यांच्या डोळ्यातून पाण्याचे 2 थेंब भाऊरावांच्या हातावरती पडले. सर्वांसमोर झालेला पत्नीसमोर झालेला हा अपमान भाऊरावांना सहन न झाल्यामुळे ते तडक ताटावर उठले आणि त्यांनी तडक सातारा काढला. खरं तर त्यांच्या शैक्षणिक कार्याचा श्री गणेशा येथूनच झाला. पुढे त्यांनी साताऱ्यामध्ये भरलेल्या एका कालिया गावातील एका मेळाव्यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेचा प्रस्ताव मांडला आणि तो मंजूरही झाला. आणि अखेर 1919 मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. या संस्थेमध्ये कमुहा आणि शिकार ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा लाभ घेऊन अनेक गरीब, दीनदुबळे, वंचित मुले की ज्यांना परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही असे विद्यार्थी पुढे येऊन कामासोबत शिक्षणही घेऊ लागले. त्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच स्वावलंबनाचेही धडे मिळू लागले. भाऊरावांचे हे शैक्षणिक कार्य तर अनमोल आहे, परंतु त्यांच्यासोबत राहून त्यांना मोलाची साथ देणाऱ्या सौवाहिनी म्हणजेच सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचेही कार्य तितकेच महत्त्वाचे असते. असे म्हणतात, सीतेच्या अश्रूंनी रामायण घडलं, सीतेच्या अश्रूंनी रामायण घडलं, द्रौपदीच्या अश्रूंनी महाभारत घडलं, तर लयत पावली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या अश्रूंनी आशिया खंडातील नामवंत अशी रयत शिक्षण संस्था घडली, रयत शिक्षण संस्था घडली. डॉक्टर पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यामुळे त्यांना जनतेने कर्मवीर ही पदवी दिली, तर सरकारने त्यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर सारख्या अनेक पदव्या बहाल केल्या. 1959 रोजी भारत सरकारने त्यांना पद्मभूषण ही पदवी देऊन गौरव केला आणि अखेर 1959 मध्ये ही प्राणज्योत दिसली गेली, म्हणजेच भाऊराव पाटील यांचे निधन झाले. जाता जाता या मायपित्यांबद्दल मला इतकेच म्हणावेसे वाटते. धन्य धन्य ते भाऊराव घेतला रयतेच्या मनाचा ठाव, धन्य धन्य ते भाऊराव घेतला रयतेच्या मनाचा ठाव. शिक्षण घेतले 6वी पर्यंतचे, पण संस्थापक झाले तर रयत शिक्षण संस्थेचे, रयत शिक्षण संस्थेचे. वंचितांना घेऊन खांद्यावर सत्ता फिरले रामराणी, वंचितांना घेऊन खांद्यावर सत्ता फिरले रामराणी. अनाथांची माय लक्ष्मी त्यांची संगीनी, लक्ष्मी त्यांची संगीनी. साताऱ्यात 4 भिंतीच्या पायथ्याशी भाऊरावांच्या आठवणी, नतमस्तक तेथे मी रयतेची एक विद्यार्थिनी, रयतेची एक विद्यार्थिनी. धन्यवाद. पंखफुट्या पाखरांसाठी सुंदर असा वटवृक्ष रोविला, पंखफुट्या पाखरांसाठी सुंदर असा वटवृक्ष रोविला. जो वस्तीला आला त्याला आपल्या ताटामधला घास भरविला, त्याला आपल्या ताटामधला घास भरविला. आज आपण इथे बसलोय हे एका व्यक्तीचे देण आहे. जर हा व्यक्ती नसला तर अखंड रयत शिक्षण संस्था उभी राहिली नसती व गोरगरीब घरातली मुले शिकली नसती. आणि त्या व्यक्तीचं नाव म्हणजे डॉक्टर पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या शाळेचे नाव संत तुकाराम विद्यालय देऊ. मी इयत्ता 10वी चा विद्यार्थी कुमार वेदांत मारुती वळून आपल्या समोर आज विषय मांडत आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जीवन चरित्र. अस्पृश्य समाजासाठी ज्यांनी महान कार्य केलं असे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. कोणत्याही मोठ्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात ही कधीच मोठ्या वयात होत नसते, ही लहान वयातच होत असते, म्हणजे बालवयातच होत असते. अशीच कर्मवीरांची सुरुवात झाली. आपल्या इथे एक गाणं खूप फेमस आहे, 16वं वरील धोक्याचं. पण 16वं वरील धोक्याचं नसून ते मोठ्या मोक्याचं असतं. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. आणि कर्मवीर भाऊराव पाटलांचे चरित्र आपल्याला हे सांगते. यातला एक प्रसंग म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील जेव्हा माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी कोल्हापूरला गेले, त्यांचे माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर ते आपल्या गावी म्हणजे त्यांचे कुटुंब जिथे स्थायिक होते ते जयसिंगपूरला आले. जयसिंगपूर मधला प्रसंग असा की कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजे तेव्हा ते कर्मवीर भाऊराव पाटील नव्हते, तेव्हा ते फक्त 14 वर्षाचे होते आणि तेव्हा फक्त भाऊराव पाटील होते. जयसिंगपूरवरून ते गावात फेरफटका मारत असताना तेथे एक जिल्हा परिषद शाळा होती. जिल्हा परिषद शाळा होती तेथे त्यांना असे दृश्य पडले की एक विद्यार्थी वर्गाबाहेर बसला आहे व काही विद्यार्थी वर्गात बसले आहेत व शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना शिकवत आहे, पण तो विद्यार्थी वर्गाबाहेर बसून शिक्षण घेत आहे. कर्मवीर भाऊराव पाटील
शाळेत गेले. शाळेत गेल्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील त्या विद्यार्थ्याजवळ गेले. त्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारला, का रे तुला आज प्रवेश नाही का, तू बाहेर बसून का शिक्षण घेत आहे. तो विद्यार्थी कर्मवीर भाऊराव पाटलांना म्हणाला, नाही मला ही शाळा प्रवेश देत आत वर्गात प्रवेश देत नाही. नंतर कर्मवीर भाऊराव पाटील त्या शिक्षकांना विचारतात, का या विद्यार्थ्याला प्रवेश का नाहीये. तर ते शिक्षक म्हणतात, भाऊराव यात आमची काही चूक नाहीये. या विद्यार्थ्याचं बाहेर बसण्यामागचं कारण आहे इथली समाज व्यवस्था. त्याच्या धर्म त्याची जात वेगळी आहे म्हणून त्याला बाहेर बसवलं आहे असं उत्तर दिलं त्या शिक्षकांनी. शिक्षकांनी उत्तर दिल्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील चटकन बाहेर आले व बाहेर आल्यानंतर त्या मुलाचा हात पकडला व त्याला सरळ आपल्या घरी नेले. ज्या काळात अशा विद्यार्थ्यांना हात लावणं विटाळ मानत होते त्याच काळात कर्मवीर भाऊराव पाटील त्या विद्यार्थ्याला घेऊन आपल्या स्वयंपाकघरात गेले व त्याला खाऊ पिऊ घातले. नंतर दुसऱ्या दिवशी कर्मवीर भाऊराव पाटील त्या विद्यार्थ्याला घेऊन कोल्हापूर येथे गेले. कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराजांचे मिस क्लार्क या हायस्कूलमध्ये त्याला प्रवेश दिला व प्रवेश दिल्यानंतर त्याचे पुढील शिक्षणाची सोय केली. हा तोच विद्यार्थी आहे, याचं नाव आहे ज्ञानदेव गोलप. ज्ञानदेव गोलप हा तोच विद्यार्थी पुढे जाऊन बनला जो शिकला, मोठा झाला व पुढे विधानसभेचा सदस्य बनला व नंतर रयत शिक्षण संस्था उभारण्यामागे कर्मवीरांचा एक सशक्त खांदा म्हणून उभा राहिला. यानंतर हा तोच ज्ञानदेव गोलप आहे जो आयुष्यभर आपली छाती पिटून सांगत राहिला की मी कर्मवीरांचा पहिला विद्यार्थी आहे. कर्मवीर जीवनचरित्र आपल्याला हेच सांगते की आपल्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात ही नेहमी लहान वयातच होत असते. तर सर्व विद्यार्थ्यांना स्वप्ने तर पडतच असते, पण स्वप्ने अशी पडली पाहिजे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात, सपने वो नहीं होती जो नींद नहीं सपने वो नहीं होते जो नींद में आती है. सपने वो नहीं होती जो नींद में आती है. सपने वो होती है जो नींद नहीं आने देते. कर्मवीर भाऊराव पाटलांचे आदर्श होते छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, अर्थात आपल्या भाषेत रोल मॉडेल होते. आज आपण बघत आहोत आपले आदर्श त्या पडद्यावर असणारा मध्यंतरी एक पिक्चर येऊन गेला पुष्पा 2 नावाचा. आपली सरळ चालणारी मुले त्या पुष्पासारखी वागणी चालू लागली. विद्यार्थ्यांनो एक लक्षात ठेवा, त्या पडद्यावरचा पुष्पा आपला आदर्श असेल की नाही हे मला माहित नाही. अनुकरण करायचं झालं ज्याने अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी सशक्त दत्ता इतिहास लिहिला, ज्याने रयत शिक्षण संस्था घडवली, असे आपले आदर्श असले पाहिजे. कर्मवीर जीवनचरित्र आपल्याला हेच सांगते, स्वप्न बघितली पाहिजे, पण ज्या स्वप्नांमुळे आपल्याला झोप येत नाही ती स्वप्ने आपण बघितली पाहिजे. कर्मवीर भाऊराव पाटलांना यश काय असे लगेच मिळाले नाही. रयत शिक्षण संस्थेला सुरुवात 1909 मध्ये केले व ते रजिस्ट्रेशन 1935 साली झाले. म्हणजे यश काय आपल्याला लगेच मिळत नसतं. त्यांना अथक दोन दशक परिश्रम करावे लागले व त्यानंतर रयत शिक्षण संस्था उभी राहिली. त्यांच्या अखंड या प्रवासात त्यांना मोलाचा हातभार लावला तो म्हणजे त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील, ज्याने स्त्रीमधली आई ओळखली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याने स्त्रीमधली आई ओळखली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याने स्त्रीमधली बहीण ओळखली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. आणि ज्याने स्त्रीमधली एक पत्नी ओळखली ना तो लक्ष्मीताईंचा कर्मवीर झाला. तर कर्मवीर भाऊराव पाटलांचे जीवनचरित्र आपल्याला हे सांगते की स्वाभिमानी कसे बनावे. एक घटना अशी की सोलापूर जिल्ह्यातील एक राजशिव छत्रपती शाळा आहे. ती शाळा चालण्याचे बंद झाले कारण तेथील आर्थिक परिस्थितीमुळे ती शाळा चालण्याचे बंद झाले. कर्मवीर भाऊराव पाटील तेथील जे आमदार होते त्या आमदारांजवळ गेले व म्हणले, कृपया आपण आमदार साहेब तुम्ही आमदार आहात ना, कृपया आपण मला 50,000 रुपये देणगी द्यावी कारण राजा शिव छत्रपती ही शाळा सुरळीत चालवी. तर तेथील आमदार असे म्हणतात, भाऊराव तुम्हाला मी 50,000 काय, मी तुम्हाला 1 लाख देतो, पण त्या शाळेचं जे असलेलं नाव आहे राजा शिव छत्रपती शाळा, त्या शाळेला माझ्या बापाचं नाव द्यायचं. तर कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतात, या मुलांना मी शिकवेल, कसंही शिकवेल, पण या शाळेचं
एक वेळी मी माझ्या बापाचं नाव चेंज करेन, पण या शाळेला लाभलेलं छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल हे नाव मी बदलणार नाही, असे होते कर्मवीर भाऊराव पाटील. तर जाता जाता एवढेच बोलेल की आज आपल्या येथे बसलेला प्रत्येक विद्यार्थी किंवा प्रत्येक शिक्षक महाराष्ट्राच्या उद्या कोणत्याही जरी कोपऱ्यात गेला ना, कोणी जरी त्यांना हा प्रश्न विचारला की तुमची शाळा कोणती, आपली शाळा कोणती, नंतर आपण हेच उत्तर द्यायचे. फक्त आपण 3 शब्दात उत्तर द्यायचे, रयत शिक्षण संस्था. हे उत्तर दिल्यानंतर समोरच्या व्यक्तीमध्ये एक इमेज क्रिएट होणार, एक चित्र तयार होणार व त्या चित्रामध्ये त्याच्याही चित्रामध्ये 3 शब्द दिसणार, कर्मवीर भाऊराव पाटील. एवढे बोलून मी माझ्या भाषण संपवितो. जय हिंद, जय भारत, जय कर्मवीर. पवित्र स्थान म्हणजे माझ्या तुकोबारायांचं देहू, आणि या देहूमध्ये मला विचारवंतांची कमी आज दिसलीच नाही. मुलं छान बोलतात, दुसरे मान्यवर बोलून गेले तेही छान बोलले. आता मीही थोडं 2च मिनिटं बोलणार आहे, त्यामुळे काळजी करायची नाही, कारण अण्णा सांगायचं अवघड का मित्रांनो. ताईंनो, अण्णा सांगणं अवघड आहे, कारण अण्णांचा विषयच लय हाडे. अण्णांचा विषयच लय हाडे. अण्णांचं चरित्र म्हणजे प्रेरणा देणार क्रेडिटचं कार्ड आहे. अरे अण्णांचं स्वतःच्या संसारात नव्हतं ध्यान, पण अण्णांच्या त्यागामुळे बहुजनांचं जीवनात लय लाड आहे, लय लाड. आज 138वा कर्मवीर अण्णांचा जयंती सोहळा आपल्या 3 संकुलामध्ये मोठ्या थाटात संपन्न होत आहे, आणि त्यानिमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आमचे मार्गदर्शक सहाय्यक विभागीय अधिकारी आदरणीय गायकवाड साहेब दुसऱ्या सर्वेसाठी ते गेलेले आहेत. या निमित्ताने उपस्थित राहिलेले विद्यालयाचे थोर देणगीदार नारायण भाऊ, त्याचबरोबर विद्यालयाच्या जडणघडणीमध्ये नेहमी जे पुढाकार घेतात असे आमचे माऊली भाऊ, त्याचबरोबर नेहमीच या शाळेला मदतीचा हात असणाऱ्या माजी सरपंच रत्नमाला ताई, त्याचबरोबर उपस्थित असणारे अक्षय साहेब, उपस्थित असणारे विचार मंचावरील सर्व सन्माननीय मान्यवर. सुखाची घेऊन गेली, कस विपरीत झालं सार, सार होत्याच नव्हतं झालं. होती रयतेची सावली माझी रयत माऊली, होती रयतेची सावली माझी रयत माऊली. तुझ्या विना माऊली सुनी सुनी, प्रेम देवता मुझी तो अपार शक्ती देई. सर्व कोसळलं आभाळ, कोण करील ग सांभाळ. घे पुन्हा नवा अवतार, तो आमचा तू आधार. होती रयतेची सावली माझी रयत माऊली, माझी रयत माऊली. अरे लोकांना वाटलं आता सौभाग्यवतीचं निधन झालं, आता अण्णा शांत बसतील, घराकडे लक्ष देतील, पण नाही. अण्णांच्या डोक्यात फक्त विचार होता रयत, रयत आणि रयत. अण्णांचं संसाराकडे अण्णांचं दुर्लक्ष होतं. पण मी खात्रीने सांगतो, छाती ठोकून सांगतो, माझ्या अण्णांनी आणि माझ्या वहिनीनं रयत शिक्षण संस्थेशी केलेला संसार सोन्यासारखा केला, याचा मला आवर्जून उल्लेख करायचा आहे. असाच पाऊस झालेला एक शेतकरी माझ्या अण्णांना निरोप पाठवतोय, अण्णा या भरपूर धान्य झालंय, तुम्हाला धान्य देतो. अण्णा गेले भल्या पहाटे एका पोराला बरोबर घेतलं, त्या शेतकऱ्याच्या घरापर्यंत पोहोचले. शेतकऱ्याला आनंद
अण्णांचे पाय धुतले, पूजा केली, नेहारी झाली. आणि ज्यावेळी अण्णा जायला निघाले ना, अरे या शेतकऱ्यानं काय करावं, भलं मोठं धान्याचं गाठोडं भरून अण्णांना दिलं आणि अण्णा घेऊन जाणे म्हणाला. अण्णांकडे सायकल नाही, गाडी सुद्धा नाही. अण्णांनी ते गाठोडं उचललं, आपल्या खांद्यावरती घेतलं आणि बरोबर असलेल्या पोराला घेऊन अण्णा धनिनीच्या बागाकडे त्या मार्गस्थ व्हायला लागले. तोपर्यंत सूर्य माथ्यावरती आले, वरून सूर्य आगोतोय, खाली जमीन तापलेली. अण्णा झट 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 पावले टाकत टाकत परतीच्या प्रवासाला निघाले. दमले होते, घामाघूम झाले होते. एक दाट गर्द सावलीचं झाड अण्णांना दिसलं. अण्णा बरोबर असलेल्या पोराला म्हणतात, अरे पांड्या, जीवले कासवी झाले गेले का, जरा इथं आपण आराम करू. पोरग म्हणतो, होय अण्णा. अण्णा ते गाठोड खांद्यावरच खाली घेतात, त्याची उशी होते आणि अण्णा तिथे पोहोचतात. अण्णा लोळत असताना त्या पोराला परत म्हणतात, अरे पांड्या, पाय नाही चलतोय गेलेल्या का, पायात पुढे काय काटा बिटा मोडलाय का बघतोस का. पांड्याने होकाराची माल हलवली. त्यानं जवळ असलेल्या बाभळीचा एक काटा काढला निबरका. अण्णांचा पाय तो आपल्या मांडीवरती घेतो आणि अण्णांच्या तळपायाला चापून पाहतो, कुठे काटा रुतलेला आहे का. एक काटा त्याच्या हाताला खरचटतो, जवळच्या काट्याने अलगदपणे तो काटा काढतो. काटा काढला की तिथून रक्त यायला सुरुवात होती. पांडू ते पुसत होता. परत त्याला वाटलं अण्णांच्या पायात अजून काटा आहे का पाहावं. शोधत गेला, दुसरा सापडला, तोही काढला. तिथूनही रक्त सुरू झालं. तिसरा, चौथा, पाचवा, सहावा काटा पांडू काढत गेला. अण्णांच्या तळपाय पूर्ण रक्तबंबाळ झाला होता. जवळच्या सदऱ्यानं पांडूला अण्णांचा तळपाय पुसला. अण्णा तर गाड झोपले होते, पण अण्णांच्या त्या वेदना पाहून पांडू अस्वस्थ झाला आणि ढाय मोकळून रडायला लागला. त्याच्या आवाजाने अण्णांना जाग आली. अण्णा म्हणतात, अरे पांड्या, का म्हणतोय का, काय झालं तुला. तो रडतच अण्णांना म्हणतो, अहो अण्णा, अहो अण्णा, किती स्वस्त हो अण्णा तुम्ही आमच्यासाठी. अण्णा, तुमच्या पायात एक काटा नाही रुतला अण्णा, तुमच्या पायात तब्बल 28 काटे रुतली होती अण्णा, तब्बल 28 काटे रुतली होती. योग्य 28 विटेवर उभा करपटेवर ठेवून या विठ्ठला मला माफ कर रे, पण पायात 28 काटे रुतलेली असतानाही गोरगरिबाची पोरं शिकावी, उपाशी झोपू नये म्हणून धान्य गोळा करणारे माझे भाऊराव पाटील, हाच माझा रयत पंढरीचा विठ्ठल आहे. हाच माझा रयत पंढरीचा विठ्ठल. आणि या पंढरीचे आपण सर्वजण वारकरी आहोत. वारकऱ्याचा इतिहास आहे. वारकऱ्याचा इतिहास आहे. तो कधीच कंटाळत नसतो, तो कधीच दमत नसतो, तो अखंडपणे विठ्ठलाची वारी करत असतो. इथं आमच्या या वारकऱ्यांना अण्णांनी उभा केलेला गवत वृक्ष आहे, तो कधीच त्याला आपल्याला जळू द्यावं लागणार नाही. त्याला सतत खत पाणी घालावं लागणार आहे. रयत शिक्षण संस्था आपल्याला मोठी करावी लागणार आहे. आणि जिथे जिथे अण्णा जाल ना, तिथून या पोरांसाठी काहीतरी घेऊन यायचे. लग्नात अण्णा जायचे, मुंजा असेल तिथं जायचे, अरे कोणाचं काही बारसं असेल तिथं जायचे, झोळी बसवायचे, लोकांना म्हणायचे आंधळ्या पांढऱ्याच्या पोरांना शिकवतो, काय देता येईल ते द्या. अरे तिथं बसलेला कोपऱ्यातला आमचा शेतमजूर अण्णांची ती हात विनवणी ऐकायचा, खिशात हात घालायचा, फाटका खिसा हात तसाच खाली जायचा. कुठून इकडून तिकडून चापून त्याच्या खिशात 1 रुपया सापडायचा, धावत यायचा, अण्णांच्या झोळीमध्ये टाकायचा. आमची माय बापडी तिथं बसलेली असायची. तिला वाटायचं मीही काहीतरी दान टाकावं, कमरेला खोचलेली पैशाची पिशवी तिनं काढावं, सगळे कप्पे चापावे, पण त्यात काहीच निघायचं नाही. तिनं मग आपल्या कानाला हात लावावा आणि कानाला असलेली सोन्याची पुडी काढावी आणि अण्णांच्या त्या झोळीमध्ये टाकावी. आमच्या एखाद्या ताईनं पाहावं, धावतच घरी जावं आणि घरामध्ये असणारं मीठ पीठ आणावं, अण्णांच्या झोळीमध्ये टाकावं. आणि एखाद्या आजीनं धडपडतच उठावं, काठी घ्यावी आणि तसंच आपल्या घरी जावं आणि
आणि आपल्या लाडक्या नातवंडासाठी बनवलेल्या लाडूंमध्ये 15-20 लाडू आणावेत आणि अण्णांच्या झोळीत टाकावेत. अण्णांनी ती सगळी झोळी आपल्या खांद्यावरती घ्यावी आणि मग अण्णा त्या धन्नीच्या बागेकडे निघाले. तिथपर्यंत पोहोचताय आणि वडाच्या झाडाखाली आमची ही गोरगरिबाची पोरं बसलेली असायची. एखादं चिमुकलं तिकडे दूरकडे लक्ष असायचं. त्याला वाटायचं आज आपले अण्णा येणार. दूरवरून त्याला अण्णा येताना दिसायचे. पोरग खुश व्हायचं आणि मोठ्याने आणायचं, अरे अण्णा आले, अण्णा आले, आपले अण्णा आले. हा शब्द ऐकला ना, अरे आपण कर्मवीर अण्णा आणि बहिणींचा जीवनभर आमच्या विद्यार्थिनींच्या आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर उलगडून दाखवलं. इतक्या जोशामध्ये आपण आपला बरोबर व्यक्त केलं, अण्णांचे विचार व्यक्त केले की आमच्या काही मुली असतील, मुलं असतील, यांच्या डोळ्यांच्या कळा निश्चितच पांगलेल्या आहेत. कारण अण्णांनी आयुष्यभर अनवाणी पायाने वनवन करून रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. हे सुंदर विचार आपण व्यक्त केले. एकदा प्रशांत कामकर सरांसाठी जोरदार टाळ्या होत्या. यानंतर आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय. आदरणीय आमच्या कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पासलकर मॅडम आभारासाठी या ठिकाणी येत आहेत. शिक्षणाची गंगा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून रयत शिक्षण संस्था स्थापन करणारे पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील, त्यांना तेवढीच मोलाची साथ देणाऱ्या गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी, मुलांसाठी, दुसऱ्यांच्या मुलांसाठी स्वतःच्या अंगावरचं 100 तोडे सोनं विकणारा रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांच्या स्मृतींना पवित्र वंदन. 22 सप्टेंबरपासून पुढे एक आठवडा आमच्या कर्मवीरांच्या गाड्यामध्ये एवढे हार पडत होते स्वर्गामध्ये की त्या हारांनी कर्मवीरांचं तोंड दिसणं सुद्धा अशक्य झालं होतं. आणि स्वर्गात सगळे पाहत होते की अरे असा हा हारांनी झाकलेला माणूस कोण, तर ते आमचे कर्मवीर भाऊराव पाटील होते. आणि तुम्हाला वाटत असेल की एवढे हार त्यांच्या गळ्यात पडल्यानंतर त्यांची मान किंचित दुखत असेल, पण नाही बाळांनो, त्या हारांच्या ओझानं माझ्या कर्मवीरांची मान स्वर्गात गर्वाने ताट झाली होती. कारण माझ्या रयत शिक्षण संस्थेच्या सेवकांचं आणि विद्यार्थ्यांचं प्रेम एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळवणारे कर्मवीर भाऊराव पाटील हे नाव स्वर्गात सुद्धा टंकाच गाजवत होतं. त्या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे माननीय श्री गायकवाड साहेब, सहाय्यक विभागीय अधिकारी पश्चिम विभाग, माननीय श्री प्रशांतजी खामकर सर, प्रमुख वक्ते आपल्या कार्यक्रमाचे, माननीय गिरीश मोहिते सामाजिक कार्यकर्ते, माननीय श्री अग्रवाल सर, योगेश नाकरे सर, तसेच देवीदास नगोडे, देवीदार आपले, नारायण भोमोरे, सर्व स्थानिक स्कूल कमिटी सदस्य, नवनीदादा काळुके, कारंजेताई, करंडवा दादा, सुनील अण्णा हडून आणि सर्व आजी, माजी, सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ, देहू गावातील पंचकोशी, नामोल्लेख नाही वेळेअभावी आणि माझ्या विद्यालयाचा, तिन्ही विद्यालयाचा स्टाफ, सर्व स्टाफ, कर्मचारी, शिक्षक सुद्धा यांचं आणि कार्यालय उपलब्ध करून देणारे महाराज, सगळ्यात मोठी आभार की माझे विद्यार्थी ज्यांनी एवढं साहित्य वाहून आणलेलं आहे आणि पुन्हा ते वाहून घेणार आहेत कार्यालयामध्ये ते सगळे विद्यार्थी, तसेच रयत म्हणणाऱ्या माझ्या विद्यार्थिनी आणि रांगोळी काढणाऱ्या विद्यार्थिनी आणि नजर चुकीने जर कोणाचे आभार मानायचे ठरले असतील तर त्या सर्वांचे आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने सभेचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.